हाय फ्रेंड्स, वेलकम न्यू ब्लॉगमध्ये. आता बघा मी 4-5 दिवसानंतर तुम्हाला माझा ब्लॉग बघायला भेटतोय. कारण म्हणजे ना तब्येत बघा अजूनही घसा माझा थोडा खराबच आहे. पूर्ण घसा म्हणजे जाम झाले होते. पूर्ण हॉस्पिटलच्या फेऱ्या चालू होत्या माझे 3-4 दिवस झालं. त्याच्यामुळे हॉस्पिटलचं पण मला म्हणजे माझं दाखवायला मी आजारी हे पण माझ्यात कॅपॅसिटी नव्हती. एवढं माझं पूर्ण जाम झालेलं मी. त्याच्यामुळे मी काय दाखवलं पण नाही मी आजारी होते म्हणून. बघा आमचा शंभू कसा मस्त बसलेला आहे बघा तिथं. तो पण कंटाळलेला आहे. तो पण त्याला सर्दी झाली आहे जराशी, त्याच्यामुळं वैतागलेला आहे. आणि बघा मी एक मस्त छोटंसं असं पार्सल मागवलेलं आहे बघा मस्त. तर सॉरी सर्दी बघा खोकला चालूच आहे अजून माझा. तर बघा हे जे पार्सल आहे माझं ते मस्त छोटंसं असं ते आर्टिफिशियल पानं वगैरे असतात लीव्स ते त्या मागवले. आणि मग हे किचन साईडला लावायचे. मी ओपन करून दाखवते कसं आहे काय बघत आपण आता. हे मला फक्त किती 77ला पडलेले बघा. आणि प्रीपेड अमाऊंटमध्ये मागवलेलं. म्हणजे काय होतं प्रीपेड अमाऊंटमध्ये मागवलं ना की आपल्याला ते त्याची कॉस्ट जी असते ती थोडीशी कमी भेटते. आणि म्हणजे त्याच्यामुळे मी जास्त करून माझे सगळे पैसे जे काय असतात मी सगळं प्रीपेडमध्येच मागवते मोस्टली. कारण प्रीपेडमध्ये मागवलं की कमी भेटतात. आणि अशी इतर ह्याच्यात मागवलं की मग त्याच्यामुळे पैसे त्याला थोडेसे जास्त भरावे लागतात. त्याच्यामुळे मी असंच करते. ह्याची मस्त अशी छान लाईट लागते. हे मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवेन. आणि हे जे आहे मला ते त्या पानांमध्ये पूर्ण ह्याला असं मस्त फोल्ड करायचं. तर आपण दाखवूया तुम्हाला मी कसं करते काय ते. आधी याला बंद करते, शंभू माझा खेचतोय सारखं ते. तर हे बघा हे जास्त मस्त छोटीशी अशी इथे बॅटरी भेटते. याच्या आतमध्ये 3 छोटे सेल असतात. इथं ऑन ऑफ करायचे बघा या साईडला. आणि ही अशी थोडीशी लांबकी वायर आहे तारमध्ये ही लाईट. बघा आपण आता हे ओपन करून दाखवते तुम्हाला मी. बघा भरपूर मोठं असं एकदम झाडाची फांदी बेल वगैरे कशी असते सेम त्या टाईपमध्ये. आणि किचनला डेकोरेट करायला वगैरे मस्त वाटेल हे मला असं. म्हणजे मी त्या हिशोबाने आणलं वगैरे. स्टार्टिंगचं बघा हे स्टार्टिंगला हे असं आहे. एंड इथून होतं स्टार्ट. आणि एंडला पण सेम तसंच आहे. हे थोडं जरा असेल त्यांनी फोल्ड करू दिलेले त्याच्यामुळे थोडं कोणता झाला आहे थोडं हलकासा. स्टार्ट टू एंड असं आहे. दोन्ही पण स्टार्टला आणि एंडला हे सेमच राहणार आहे. हे एवढं असं होतंय. इथून स्टार्ट केलं की हे असं एवढं मी तर डबल फोल्डमध्ये दाखवते बघा मी तुम्हाला. तर व्यवस्थित छान आहे असं. आणि त्याच्यासोबत ही लाईट. तर आता मी तुम्हाला हे सगळं टोटल ना मी काय करते आधी हे पूर्ण माझ्या किचनला सगळं व्यवस्थित सेट करते. आणि सेट केल्यानंतर मी तुम्हाला याचा फायनल रिझल्ट दाखवते. तर चला आपण आता फायनल रिझल्ट बघूयात. आधी मी सेट करून घेते पटपट. तर मी पूर्ण माझ्या किचनला लावले. किचनच्या बघा वरच्या साईडने लावलेले मस्त. या साईडला थोडंसं कमी पडलं आहे. एक थोडंसंच पडले, खूप जास्त नाही. 2-3 लाईट अजून असते ना इथे तर छान व्यवस्थित वाटलं असतं. पण थोडंसं ठीक आहे. चला बघा इथून स्टार्ट केले मी. आणि असं पूर्ण माझ्या समोरचं साईड घेतलेली आहे. काही इफेक्ट वगैरे असं म्हणजे लाईटला काही असे होत नाही तर ब्लर वगैरे काही आहे असं राहतात ते असे. असं म्हणजे त्याच्या सेलवरच आहेत बघा. सेल इकडं या साईडला बघा मी तर त्याला पूर्ण सेलला पण लटकवले. आणि असं मी हे लटकवायचे पण घेतले आहेत बघा मी ते पण. तर ते जे हुक आहेत ते खूप छान आहेत. व्यवस्थित चांगले टिकून राहतात. बरेच दिवस राहतात ते हुक चांगले. त्याचं चिकट पण जात नाही. मी टोटली ते 5 हुकमध्ये ॲडजस्ट केले ह्याला. आणि दिसायला पण खूप छान असं दिसते व्यवस्थित. वाटून पण असं किचन एकदम छान वाटते मस्त. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी छोटंसं माझं ऑनलाईन पार्सल मागवलेलं ते पण कसं आहे काय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाला हवं असेल तर मी ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही नक्की मेशोला जाऊन परचेस करा. तर फ्रेंड्स चला आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करा छान छान. आणि असंच मला छान सपोर्ट करत राहा. तर चला फ्रेंड्स भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.